नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर टी एक्झाम अपडेट। नियुक्तीवेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही। उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा हा महत्त्वपूर्ण निकाल काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, एक्झाम अपडेट। नियुक्तीवेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही। उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल। बघा, एक्झाम सुप्रीम कोर्ट जजमेंट इन मराठी। ज्या शिक्षकांनी RTI ॲक्ट अर्थात मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 अंतर्गत वाढवलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण केली आहे, त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी प्रमाणपत्र नव्हते। या कारणास्तव सेवेतून काढून टाकता येणार नाही असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल या ठिकाणी दिला। वाढीव मुदत 31 मार्च 2019 होती आणि ज्या शिक्षकांनी या मुदतीपूर्वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांची सेवा केवळ मूळ नियुक्तीच्या तारखेला पात्रता नसल्याने समाप्त करणे चुकीचे आहे, अशा शब्दात न्यायालयाने या ठिकाणी खडसावले। बघा, सर्वोच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली होती? कानपूर नगर येथील 2 सहाय्यक शिक्षकांना 2012 मध्ये नियुक्त करण्यात आले होते। त्यांनी वाढीव मुदतीपूर्वी म्हणजेच 2014 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हते। याच कारणामुळे जुलै 2018 मध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते। दोनही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। अलाहाबाद उच्च न्यायालयाने सेवा समाप्तीचा निर्णय कायम ठेवला आणि त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते। बघा, सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले? सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की RTI कायद्याच्या कलम 23 मध्ये 2017 मध्ये दुरुस्ती करून शिक्षकांना आवश्यक पात्रता पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की शिक्षकांनी 12 जुलै 2018 रोजी म्हणजे सेवेतून काढून टाकण्याच्या तारखेपूर्वीच 2014 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण केली होती, मग त्यांना अपात्र कसे ठरवले जाऊ शकते? पात्रतेचा अभाव हे सेवेतून काढून टाकण्याचे एकमेव कारण असल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत दोनही शिक्षकांना तत्काळ पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत। हा आदेश देताना न्यायालयाने स्पष्ट केले की या शिक्षकांना सेवा काळात इतर सर्व आनुषंगिक लाभ मिळतील, मात्र त्यांना मागील वेतन मिळणार नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एक्झाम अपडेट म्हणजे नियुक्तीवेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही। उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात हा सुप्रीम कोर्टाचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निकाल आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।